पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. रामकृष्ण हरी. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या द न्यूज प्लसच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या अनेक भागामध्ये ही जी वारी चालली आहे 2026ची, यावर आपण खूप ठिकाणी अशा काही गोष्टी ऐकल्यात सर्वांकडून. आणि दस्तूरखुद्द हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे माझ्यासोबत तिसऱ्या भागातही उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. महाराज खूप खूप स्वागत. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तर या भागामध्ये मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की मागच्या भागात तुम्ही सांगितलं की संतश्रेष्ठ खूप आहेत, मोठे संतश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या पालख्या दिंड्या आता निघालेल्या आहेत. त्यातल्या त्यात म्हणजे सुरुवात होते ज्ञानेश्वर माऊलींपासून, त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबारायांपासून आणि बरेच संतश्रेष्ठ जे आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जर आमच्या दर्शकांना दिली तर फार बरं होईल. महाराज, या वारी म्हटलं की संत परंपरा हा याचा एक अविनाभाव संबंध आहे. आणि यामध्ये संत परंपरेमध्ये अनेक संत असले तरी या संत परंपरेचा पाया म्हणून ज्ञानोबा यांच्याकडे पाहिलं जातं. संत बहिणाबाईंचा एक अभंग आहे, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबारायांनी या परंपरेचा पाया निर्माण केला आणि या देवालयाचा कळस तुका झालासे कळस असं बहिणाबाईंनी वर्णन केलंय. म्हणजे या संत परंपरेमध्ये मुळात यांचं कार्य, यांच्या अंतःकरणातली समाजाची तळमळ ही जर पाहायची झाली तर प्रकर्षाने आपल्याला वारीकडे पाहावं लागतं. कारण वारी ही एक कार्यशाळा आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजाच्या मनाचं मंथन केलं जातं. वारी हा एक धार्मिक कार्यक्रम नव्हे, वारी हा सांस्कृतिक आणि संस्कारक्षम असा चालत आलेला स्रोत आहे. संस्कार जर आम्हाला जीवनाला आवश्यक असतील तर ते कुठं मिळतात? आता जीवन म्हटलं की त्याला विचाराची आणि संस्काराची गरज आहे. शरीराला कशाची गरज आहे, मनाला कशाची गरज आहे याचा विचार करत असताना शरीरही बलवान असावं तसं मनही बलवान असलं पाहिजे. मानसिक सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर त्याला सत्संगात जावं लागतं आणि असा महासत्संग म्हणजे वारी आहे. आणि म्हणून या वारीमध्ये प्रत्येक विषयाचं मंथन होतं म्हणून याला कार्यशाळा असंही संबोधलं तरी वावगं ठरत नाही. कारण संस्कार आम्हाला प्राप्त करायचे आहेत, पण हे संस्कार विचारातून द्यावे, अभंगातून द्यावे, ग्रंथातून द्यावे, कीर्तन प्रवचनातून द्यावे का आचरणातून द्यावेत? संस्कार द्यायचेत, बरोबर आहे. जसं आपल्याकडे डॉक्टरांच्याकडे गेलो की औषध देताना ते औषध टॅबलेट मधून द्यावं, इंजेक्शन मधून द्यावं, लिक्विड मधून द्यावं, कशातून द्यायचंय हा विचार डॉक्टर करतात. कुठल्या फॉर्म मधून द्यायचं? तसं संत महात्मे सुद्धा संस्कार देण्याचं, विचार देण्याचं काम करतात. पण कीर्तनातून द्यायचं, प्रवचनातून द्यायचं, ग्रंथातून द्यायचं, अभंगातून द्यायचं का आचरणातून द्यायचं? तर सर्वात मोठं माध्यम म्हणजे आचरण. याला क्रियाशीलता म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो, जसा बोलतो तसं जर वागत असेल तर समाज ताबडतोब त्यांना स्वीकारायला तयार हो. खरंय. म्हणजे संतांच्या या विचारामध्ये केवळ बोलणं नाही
तर याच्यामध्ये आचरण शुद्धता ही मोठी आहे. म्हणून यातला एक बारकावा असा सांगावा लागतो की फक्त विचार सांगणारे त्यांना विचारवंत म्हणतात आणि विचार जगणारे त्यांना संत म्हटलं जातं. अशी आपल्या या प्रश्नाच्या दृष्टीनं एक महत्वाची भूमिका मला मांडावी वाटते. महाराज खूप छान सांगितलं. नेहमीप्रमाणे आपण जरा वारीमध्ये जाऊयात, वारीतील क्षणचित्रे पाहूयात आणि परत आपल्याकडे येऊयात. दर्शक हो, पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संतश्रेष्ठांबद्दल आणि संतांबद्दल खूप छान शब्दामध्ये आत्ता महाराजांनी सांगितलेलं आहेच. तर या संतांविषयी जे काही महत्त्वाचे संत आहेत याच्याविषयी काही थोडंसं विश्लेषण महाराजांनी करावं, काही माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. महाराज, प्रत्येक युगामध्ये संत अवताराला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये यादवकालीन संत कोणते असा विचार पाहत असताना ज्ञानोबारायांच्याकडे पाहिलं जातं. मग ज्ञानोबारायांच्या काळातल्या सर्व संतांना ज्ञानोबारायांनी पंढरीमध्ये एकत्रित केलं. काय बात. या बाबतीतलं एक प्रमाण अभंग पाहायला मिळतो. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबारायांनी त्यावेळेला संत सावता महाराजांना एकत्रित केलं. गोरोबा काका म्हणजे गोरा कुंभारांना एकत्रित केलं. त्यावेळेला चोखोबाराय म्हणजे संत चोखामेळ्यांना एकत्रित केलं. भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना एकत्रित केलं. नरहरी सोनार महाराजांना एकत्रित केलं. परसा भागवतांना एकत्रित केलं. त्याच वेळेला संत जनाबाई, संत मुक्ताबाई या सर्व संतांना एकत्रित करून तिथं विचारमंथन ज्ञानोबारायांनी केलं आणि त्या विचारमंथनातून पायी तीर्थयात्रा सुरू करण्याचा मानस प्रगट केला आणि त्या संकल्पनेतून वारी जन्माला आली. हा एक विचार पाहत असताना या प्रत्येक संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. बहुतांश संत सावता महाराजांच्या बाबतीमध्ये वक्ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात की संत सावता महाराज अरण सोडून पंढरपूरला कधी गेले नाहीत असं नाही. त्यांच्या भूमिकेचा विचार असा आहे की ते कर्मामध्ये देव पाहत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. हा जरी अभंग सावता महाराजांचा असला ते कर्मामध्ये देव पाहत होते. म्हणजे कर्माला कर्तव्य मानून प्रत्येकानं आपलं कर्म केलं पाहिजे हा संदेश सावता महाराजांनी दिला. संत सावता महाराजांनी प्रापंचिक जबाबदारी सांभाळली, आपली कर्तव्याची जबाबदारी सांभाळली, त्याच्यामध्ये देव पाहिला. हे जरी सत्य असलं तरी सावता महाराज पंढरपूरला गेलेच नाहीत असं नाही. याचे सुद्धा पुरावे दाखले अभंग देता येतात. आणि ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये या सावता महाराजांना पंढरपूरच्या बैठकीमध्ये उपस्थित केल्याचंही चिंतन आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. याचा विचार मांडत असताना नामदेव महाराज वारीकडे कसं पाहतात. नामदेव महाराज हे ज्ञानोबारायांच्या बरोबरचे संत आहेत.
नामदेव महाराजांची तर वारीच्या बाबतीतली धारणा इतकी मोठी आहे. पंढरीचे वारकरी जे आहेत त्यांची जे पंढरीची वारी करतात, पंढरीची वारी जयाची ये कुळी त्याची पाय धुळी लागो मज, असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. त्याच्या पायाची धूळ, पायाची माती, पायाचा रजकण मला प्राप्त व्हावा असं नामदेव महाराज सांगतायत. इतकी मोठी धारणा या वारीच्या बाबतीतली आपल्याला पाहायला मिळते. कारण पांडुरंगाच्या प्रेमाने ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संताच्या किंवा देवाच्या नामस्मरणामध्ये पाऊल टाकला जातो. तो टाकलेला पाऊल ज्या नामाने टाकलाय त्या पाऊलाला, त्या चरणाला जी माती स्पर्श करते ती माती सामान्य नाही असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. फार मोठा विचार आहे. नामदेव महाराजांच्या बरोबर असलेली संत जनाबाई त्या सांगतात पंढरीची वारी आपण केली पाहिजे, पण सांगत असताना वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. संत जनाबाई काय सांगतात की सहज शेजारी गेला म्हणून मी वारीला गेलो असं करू नका. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा. तुम्ही पहिल्यांदा सजग बना, तुम्ही पहिल्यांदा विचारवंत बना आणि फक्त सगळी गर्दी जाते तसं पंढरीला जाऊ नका. तर ज्ञानदृष्टीने वैचारिक भूमिकेतून तुम्ही पंढरीला पहा, डोळा पहावी पंढरी. म्हणजे प्रत्येक संतांनी वारीच्या बाबतीमध्ये एक वेगवेगळा विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आता संत जनाबाई त्या काळामध्ये त्यांची भूमिका कशी होती? ज्ञानोबाराय, नामदेवराय ही संत मंडळी असताना कीर्तनाचा योग हा नामदेव महाराजांना आला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पंढरपूरमध्ये नदी पात्रात कीर्तन सुरू झालं. नामदेव महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनात संत जनाबाई ज्ञानोबारायांना सांगतायत की तुम्ही अभंग म्हणा. कारण कीर्तनाची एक पद्धत आहे. कीर्तनकारांनी घेतलेला अभंग इतर महाराजांना, इतर गायकांना तो म्हणायला एक सेवेची संधी दिली जाते. ती संधी जनाबाई ज्ञानोबारायांना देत आहे. म्हणजे जनाबाईचा अधिकार किती मोठा आहे. संत जनाबाई त्या काळामध्ये, आता इथं महिला पुरुष हा भेद तर नाहीच, पण ज्ञानोबारायांना सुद्धा सांगण्याचा अधिकार जनाबाईंकडे आहे. आणि ते म्हणतायत जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. तुम्ही अभंग बोला, अभंग म्हणा. नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा हजर आहेत आणि ते पांडुरंग परमात्मा त्या भजनात नाचायला लागलेत. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. पांडुरंग परमात्मा नाचतायत आणि नाचत असताना पांडुरंग परमात्मा स्वतःला विसरतायत. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणजे त्या कीर्तनाला पंढरपूरमध्ये कबीर महाराज हजर आहेत आणि ते कबीर महाराज पांडुरंगाला सावध करतायत, सांगतायत देवा तुम्ही नाचायला लागला तर तुमचा पितांबर गळतोय, तो सावरा तुम्ही. म्हणजे नामदेव महाराजांचं पंढरीतलं वारीतलं कीर्तन आणि या वारीतली ही सगळी संत मंडळी, या संतांच्या आनंदाचा आपण काय वर्णन करावं. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. इथं एकच सांगावं लागतं की तो आनंद शब्दामध्ये वर्णन करणं हे आपल्या अधिकारात बसत नाही. म्हणून या संतांना फक्त वंदन करणं, त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हा एकच अधिकार आपल्याकडे आहे. हा एक भाव या ठिकाणी या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला. खूपच छान आणि अगदी अंगावर शहारे येणारी वर्णनं जी असतात त्यातलं एक वर्णन आज मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. त्याबद्दल सुधाकर महाराजांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर काही क्षणचित्रे आपण या ठिकाणी पाहू. ती पाहत असताना आम्हाला आणि महाराजांना रजा द्या. या ठिकाणी हा भाग येथे संपला असं गृहीत धरूयात. आणि ही जी काही पंढरीची वारी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आम्ही करतोय, यात काही चुकलं असेल तर ते आमचं आहे
आणि जे काय बरोबर असेल ते पांडुरंगांचं आहे. पांडुरंगाच्या चरणी हा भाग आम्ही अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. दिव्य सोहळा पाहुन डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहुन डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल